कर्जत तालुक्यातील पाली पोट्टल परिसरात उभारण्यात येणाऱ्या जलविद्युत प्रकल्पासाठी टोरंट कंपनीकडून राजनाला कालव्यातील पाणी बेकायदेशीररित्या उचलले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। शेतीसाठी राखीव असलेल्या कालव्याच्या बंधाऱ्यात मोटार लावून पाणी उपसले जात असून हे पाणी ड्रिलिंग कामं आणि कामगारांच्या वापरासाठी नेलं जात असल्याचं समोर आलंय। उन्हाळ्यात पेज नदी कोरडी पडत असल्याने कंपनीने कालव्याचा पर्याय निवडल्याचं सांगितलं जात आहे। मात्र शेतीसाठी असलेलं पाणी औद्योगिक वापरासाठी वळवलं जात असल्यानं शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलाय। अशा प्रकारे पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी आवश्यक असताना देखील ती घेतली नाही का, याबाबत प्रश्न उपस्थित केला जातोय। दरम्यान स्थानिकांच्या मते कंपनीकडून सुमारे 2 किलोमीटर पर्यंत पाणी नेलं जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे। पाटबंधारे विभागाकडून मंत्रालय स्तरावर परवानगी दिल्याचे सांगितले जात असले तरी स्थानिक पातळीवर याबाबत स्पष्टता नसल्याने संशय वाढला आहे। या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून शेतीच्या पाण्याचा गैरवापर थांबवावा अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येते। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।